ज़मीं को आसमां बनाऊं, तारों से छुपाऊं, अगर तुम कहो। हॅलो, नमस्कार मंडळी, कशा आहेत सगळे? मस्त मजेत ना? चला, आम्हीही खूप मस्त मजेत आहे. आमची सकाळ इकडं आदूची तर डोनटनेच झालेली आहे. आता शुक्रवार डोनट बनवले होते, म्हटल्यानंतर उठला पहिला मम्मा मला काही नको, डोनट खायला दे. तर चला, इकडे आदूनं पहिला उठला डोनट खाल्लेला आहे. तर कशी वाटली डोनटची रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर हा व्लॉग आहे शनिवार रविवार असा मिक्स. तर चला, इकडे स्वराला सुट्टी आहे, आदूला सुट्टी होती. तर शनिवारी रविवारी माझं एक काम असतं, पहिल्यांदा झाडांना सगळ्या पाणी द्यायचं. हे आतले जे मनी प्लांट्स आहेत ना, ह्यांना 8 दिवसातून एकदा पाणी द्यावं लागतं, त्यामुळे ते मी करते शनिवारी किंवा रविवारी. ह्या 2 दिवसापैकी 1 दिवस मी झाडांना ह्या आतल्या पाणी देते. ह्यांना थोडं थोडं पाणी टाकावं लागतं, कारण खाली लॉन वगैरे आहे, ते पण त्याच्यावरती पडलं तर सगळं भिजतं, त्यामुळं मी त्यांना थोडं थोडं पाणी देत राहते. आणि बाहेरच्या झाडांना तर काय आता खूपच वारं हवा थंड आहे, त्यामुळे 2 दिवसातून एकदा पाणी द्यावं लागतं. तर चला, शनिवारी असं थोडंफार लेटनंच उठणं झालं होतं. त्यानंतर थोडं आवरायचं होतं, माझंही आवरायचं होतं. घरात तर भरपूर कामं होती. तर मुली लागल्या होत्या, मम्मा आपलं रंकाळ्यावरती जाऊया, मावशीकडे जाऊया. चला म्हटलं, सगळं घरातलं आधी आवरू आणि मग आपण जाऊ. तर असा शनिवारचा प्लॅन होता आमचा. तर इकडे स्वराला सुट्टी असल्यामुळे स्वराने एक माझं काम हलकं केलेलं आहे, म्हणजे ती फरशी पुसणार होती. तर बरं झालं म्हटलं. तर इकडे गाणी म्हणत आपलं चालूच होतं, कारण काम भरपूर असेल तर असं छान म्युझिक लावायचं, मस्त आपल्या आवडीची गाणी लावायची, त्यामुळे काम करताना काही कंटाळ येत नाही. आता बघू शकता इकडे किती भांडी पडलेली आहेत, ही पण मला सगळी क्लीन करायची आहेत, कपडे मशीनला लावायची होती. तर पहिल्यांदा इकडे झाडांना वगैरे पाणी देते मी, त्यानंतर सगळं काम करते. तर तुम्हालाही काही असं म्हणजे मी तर माझं तेच असतं नेहमी, काही काम असेल तर असं मस्तपैकी घरात हे म्युझिकचं आहेच होम थिएटर, त्याच्यावरती मी मस्त अशी मनाची आवडीची गाणी लावते. आपला मूड पण छान राहतो गाण्यामुळं आणि कामं पण पटापट होतात. तर चला, इकडे स्वरा गेलेले फरशी पुसण्यासाठी. तर तिला बेस्ट लक म्हटलं मी, छान अशी फरशी क्लीन करते ती. थोडं फास्ट करायला बघते, तर तिला म्हटलं नाही, सगळं व्यवस्थित करायला पाहिजे, परफेक्टच झालं पाहिजे सगळं काम. तर शनिवार आणि 27 डिसेंबर तर इकडं सलमान खानचा होता बड्डे. तर मी फक्त सलमान खानचीच दिवसभर गाणी बघितली टी व्हीवरती, भरपूर अशी, थोडी म्हटलीत पण छान. आणखीन आपलं फर्स्ट क्रश आणि इंडियातल्या सगळ्या लेडीज आहेत त्यांचा पण ते क्रश असणारच 100%. इतका हँडसम हिरो आहे म्हटल्यानंतर. अगदी आम्ही लहान असल्यापासून आत्तापर्यंत म्हणजे त्याच्यावरचं जे प्रेम आहे ना, ते कमीच होत नाही. तर चला, छान मी स्टेटसला पण ठेवलं होतं फर्स्ट क्रश म्हणून. तर इकडे आदू रेडी होऊन बसली होती, आम्ही दोघे तयार होत होतो. तर मी पण इकडे आता तयार होतच होते. तर इकडे आता आदूला पण हा ड्रेस छान मी शोरूम मागवला होता, मी तिरुपतीच्या ट्रिपला जाताना. तो छान असा पर्स आली होती त्याला, तर अगदी तिला खूप आवडतो हा ड्रेस, आणि ड्रेसची क्वालिटी तर 1 नंबर आलेली होती. तर तोच ड्रेस घाल म्हटली मम्मा. त्यानंतर इकडे तिघी रेडी झालेलो आहोत. तर संध्याकाळी आता 5 वाजले होते आणि रंकाळा जाऊन तिकडे दीदीकडे पण जायचं होतं. तर इकडे मी पण श्रग वगैरे घातला होता, थंडी तर होतीच. तर चला, इकडे आता चाललेलो आहोत आपलं मस्त. तर गेले बऱ्याच दिवसांनी मी बाहेर पडलेले आहे. तर रस्ते भेटल्यानंतर एकदम 1 नंबर फिलिंग आल्या, म्हणजे अरे बाबा म्हटलं, आता निवडणूक आहेत म्हटल्यानंतर रस्ते पण एकदम चकाचक झालेले आहेत कोल्हापूरमधले. जबरदस्त रस्त्यांचं काम झालं, म्हणजे गाडी चालायचं आता टेन्शनच निम्म म्हणजे आपलं कमी झालेलं आहे. की आता रस्ते खराब होते म्हणून गाडी चालवायला भीती वाटत होती, पण रस्ते नादखुळा झालेले आहेत कोल्हापूरमधले, काय विषयच नाही आहे. आता निवडणूक पुरतंच असणार आहे हे सगळं. तर चला, तरीसुद्धा फिलिंग एकदम 1 नंबर होता रस्ता बघून. फायनली इकडे रंकाळ्यावरती पोचलो. आता थोडीफार गर्दी व्हायला चालू झाली होती रंकाळ्यावरती. ह्या दोघी एकदम शिरल्या तिकडे छान. इकडे घसरगुंडी वगैरे भरपूर आहे रंकाळ्यावरती. शनिवार रविवार भरपूर गर्दी होते. आता आम्ही लवकर गेलो होतो, त्यामुळे थोडी गर्दी नव्हती, पण जसं थोडं टायमिंग होईल ना, भरपूर रंकाळा फुल्ल होतो. तर म्हटलं गाडी घेऊन जायचं की कसं जायचं एवढं हे मला टेन्शन होतं, पण रस्ते 1 नंबर होते ना, त्यामुळे म्हटलं आता चला, गाडी चालवायला काही प्रॉब्लेमच नाही आहे. त्यामुळे म्हटलं जो डिसिजन घेतला होता जायचा रंकाळ्यावरती, तो 1 नंबर ठरला आपला. कारण रस्ते चकाचक झालेले आहेत, इलेक्शन आहेत कोल्हापूरमध्ये, इलेक्शन असल्यामुळे तेवढं एक चांगलं काम झालेलं आहे. सो इकडे आदू पण भरपूर खेळलेले आहे, वाळूमध्ये तर तिला खेळायला भरपूर आवडतं, अगदी इथून उठतच नव्हती.
तर चला आता इकडं घसरगुंडी वगैरे खेळल्यानंतर दुसरीकडे झोपाळ्यांचं इकडं आहे, तिकडे ह्या चाललेल्या आहेत. मुलं कशी जास्त वेळ एका ठिकाणी एका खेळण्याबरोबर खेळतच नाहीत, सगळ्याच मुलांचं तसं असतं. तर तिकडे खेळल्यानंतर ह्यांना लगेच झोपाळ्यावरती येऊन बसायचं आहे. तर चला म्हटलं करा एन्जॉय भरपूर असा छान. तर कसं आहे ना, आपण काही जरी डिसिजन घ्यायचं असतील तर असं कसं करू का नको, हे करू का नको, ते करू का नको, ह्या गोष्टीमध्येच आपण अडकून पडतो आणि ह्या गोष्टीमध्ये अडकून पडतो, बरीच वर्ष आपल्याशी वाया घालवतो. मी तर खूप म्हणजे अशी आता माझ्या मुलींनाच पहिल्यांदा प्राधान्य देऊन मी बरीच वर्षाची घरामध्ये बसलेले आहे. तर चला म्हटलं आता मुलींच्या सोबतीनं मुलींचा हातात घेऊन 2025चे शेवटचे दिवस राहिलेले तर एन्जॉय करून घेऊ. आणि रंकाळ्यासारखं ठिकाणच नाही आहे, इतका सनलाईट जबरदस्त झाला होता म्हणून सांगू. वातावरण एक नंबर होतं, पाणी, थंडगार हवा आणि आकाशातला हा लाईट. तर इकडे जाऊन मला मनसोक्त असं फक्त शांत बसायचं होतं, शांतता हवी होती. आणि मी 2025मध्ये म्हणजे काय माझ्यासोबत झालं किंवा काय म्हणजे मला अजून पुढं 2026मध्ये काय करायला पाहिजे, ह्या असा एकांतात जाऊन छान अशा वातावरणामध्ये खूप छान छान निर्णय घेतले. मनाशी खूप गोष्टी अशा केल्या व्यवस्थित, काहीतरी अशा म्हणजे काहीतरी थोडाफार आपल्याला एकांत हवा असतो आणि काहीतरी गोष्टी आपल्या मनामध्ये असतात त्या आपल्या सगळा असा विचार करायचा असतो आणि तो घरातल्या 4 भिंतीमध्ये होत नाही. तर रंकाळ्यासारख्या ठिकाणी पण जाऊन अशा मस्त वातावरणात होतो. तर चला सगळं फायनल झालं, काय काय करायचं काय काय नाही. आणि इकडे मस्त स्नॅक टाईम झालेला आहे. तर स्वराला खायचं होतं वाफेल, तर इकडे आम्ही बिग पॅक घेतलेला आहे वाफेलचा, बकेट वाफेल. तर चला म्हटलं त्यांच्यासाठी ही ट्रीट आहे, त्यांच्यासाठी हा शनिवारचा दिवस आहे. तर म्हटलं तुमच्या चॉईसनंच मागवा सगळं. तर बघू शकता वाफेल आतमध्ये केक असतो आणि वरती असे चॉकलेटचे लेअर असतात. तर ह्या दोघी पण खूप चॉकलेट लवर आहेत, पण मी जास्त ह्यांना चॉकलेट देत नाही घरी. त्यामुळे आज म्हणलं काय तुमच्या आवडीनं खायचं ते खा. आणि मग वाफेल घेतलं आणि इकडे संध्यामठच्या इथं येऊन बसलो. तर इकडे पण खूप लोक बसली होती, छान असं इकडं पायऱ्या आहेत, परत घाट आहे थोडा आणि आतमध्ये तिकडं संध्यामठ आहे. तर इथं पण खूप लोक येतात, मासे वगैरे पकडायला पण बसायला पण खूप लोक येतात. तिकडे स्वरानं थोडं मला टेस्टला दिलं होतं. तर खूप असं छान चॉकलेट होतं, त्याच्यामध्ये भरपूर केक होता खाली. तर चला मला दोघींना एन्जॉय करा. मी थोडं खाल्लं कारण मला जास्त गोड वगैरे आता सध्या तर खायला आवडतच नाही आहे. तर इकडं बघू शकता आता किती छान झालेला आहे सगळा रंकाळ्याच्या लाईटच्या हायलाईट सगळा पाण्यामध्ये पडलेला आहे साईडनं. आणखीन मस्त निवांत लोक येऊन बसलेले, तो काही टेन्शन नाही काय नाही, असं रिलॅक्स झालं आहे आता रंकाळ्यावरती. तर तिकडं मस्त बोटिंग चालू होतं कारण पर्यटक सध्या येतात कोल्हापूरमध्ये, त्यामुळे बोटिंग पण लेट नाईट असतं. आणि इकडं संध्यामठ बघू शकता असा एकदम स्पष्ट दिसत होता कारण पाणी थोडं कमी झालेलं आहे. आणि पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी असतं, हा पूर्ण मठ आहे ना तो खाली पाण्यामध्ये जातो. तर छान फोटो काढले, मस्त निवांत बसले बघा. त्यानंतर इकडे दिदीकडे जायचं असं नको म्हणत होते, पण मुलीने काय ऐकलं नाही. तर आता तिथून रंकाळ्यापासून दिदीचं घर जवळ आहे, त्यामुळे तिला सरप्राईजच दिलेला आहे, कॉल वगैरे केला नव्हता येणार आहोत म्हणून. तर इकडे छान दिदी पण सरप्राईज झालेले आहे. आणि मेन म्हणजे आमचा हा लाडोबा बघू शकता, अगदी मावशीकडे बघतोय, मावशीचा कॅमेरा इकडे मोबाईलचा ऑनच होता. तर भेटलो होतो ट्रिपच्या वेळेलाच, त्यानंतर काय भेटणं वगैरे झालेलं नाही. अगदी जवळ असून पण जाणं होत नाही, लांब असं तर एकपट आपण जातो पण जवळजवळ असलं तर असं जाणं होतच नाही. त्यामुळं मस्त असा एकदम सरप्राईज झालेला आहे. बघत होता आमच्याकडे सगळ्यांच्याकडे आणि लगेच माझ्याकडे आला नाही, थोड्या वेळानं आला. आणि इकडे आता कॅमेरा ऑन केल्यानंतर लगेचच हाय बघू शकताय, फक्त लाडू हाय बोल म्हटलं तर लगेच हात वर करून, एवढा आमचा हुशार लाडोबा आहे. तर आता ह्यांचा चौघांचा भरपूर दंगा चालू झाला होता. एकमेकाला भेटल्यानंतर कसं भावंडांचं हे सुख असतं की त्यांना एकमेकांची ओढ पाहिजे आणि भेटल्यानंतर असं त्यांनी छान एन्जॉय केला पाहिजे. तर ह्या मुलीसारखं माझं लाडूचं आमचं नाव काढत असाल, मम्मा लाडूकडे वगैरे जाऊया. तर चला असं छान परत माझ्याकडे आला आणि परत कॅमेराला हाय करतोय. मी तो आल्यानंतर कॅमेरा ऑनच करत होते, अगदी त्याला सांगायला पण लागत नाही. तर चला यांचा भरपूर दंगा चालू झाला आहे, अगदी गाणी भरपूर जोरात लावून असा आम्ही केला शनिवार एन्जॉय लाडूसोबत. आणि भरपूर मस्त रंकाळ्यावरती अगदी छान दिवस स्पेंड केला. तर चला आणखी त्यानंतर घरी आलो संध्याकाळी. आणि हा आहे रविवारचा दिवस. रविवारी पण असा लेझी होता माझा, काही म्हणजे काहीच करायचं असं प्लॅनिंग नव्हतं. मुली होत्या आवरून
आवरून बसल्या होत्या टी व्ही बघत. आधूचं काय कार्टून चालूच असतं टी व्हीवरती. स्वरा मला म्हटली, मम्मा काय खाणार आहेस तू? तर मी म्हटलं आता काय देतेस बघ मला आणून तू. तर तिने छान असे मीच बनवलेले डोनट्स, कारण सध्या तर आमच्या घरी ट्रेंडिंगचा विषय डोनट्स आहेत. तर काहीतरी नवीन केलं तर तो ट्रेंडच असतो. तर सध्या ट्रेंडिंग म्हणजे डोनट्स. आणि तिनं छान असं त्याच्यावरती बघा चॉकलेट क्रीम लावून त्याला डेकोरेट किती छान केलेलं आहे बघू शकताय. त्याच्यावरती मारी बिस्किट्स असा क्रश करून टाकलेले आहे. दिसायला पण किती छान दिसते. आणि अगदी मला न सांगता असं तिनं छान प्रेझेंट करून मला ते सर्व केलेलं आहे. तर कोणताही पदार्थ बनवला तर ते आपलं खाणं जास्त होतं. मुलांनीच खाल्लं की आपल्याला समाधान वाटतं. तर आपण जास्त खात नाही. आणि मला तर सध्या गोड थोडं खायला नकोच वाटतं, त्यामुळे मी ते केलेल्या दिवशी थोडं खाल्लं होतं. तर असं आपण बनवलेला पदार्थ आपल्याला कोणी असा हातामध्ये आयता आणून दिला ना, ते खाण्याची मजा वेगळीच आहे. ते स्वराने इतक्या छान प्रकारे आणून दिला ना, त्यामुळे एक नंबरच म्हटलं चला आता अखंड एक दोन आपण खायचंच. तर इथं मस्त मी बसले होते व्हिडिओ एडिटिंग वगैरे करत. काहीच प्लॅनिंग नव्हतं. तर मग डोनट खात होते मी. तोपर्यंत मला माझ्या भावाचा फोन आला आणि म्हटला असं असं दीदी कोल्हापूरला येणार आहे, कार्निवल आहे आणि तिकडे जायचं आहे. तर चला म्हटलं, मी पण ॲड वगैरे बघितलीच होती त्याची. तर मस्तच म्हटलं त्याचा फोन आला आणि मग आमचा प्लॅन ठरला अचानक असा. आणि मग पुढारी कार्निवलला आम्ही जाणार आहोत. तर ती दुपारी आलीत आणि आम्ही इकडे आता 5 वाजता पडलेलो आहोत बाहेर. मी, स्वरा, आदू आणि माझा भाऊ आणि भाऊजे. तर आदूला दिलेले त्यांच्या गाडीवरती आणि मी इकडे स्कूटी घेतलेली आहे. अरे मला शनिवारी इतका कॉन्फिडन्स आला होता ना, कारण रंकाळ्याच्या शनिवारी रविवारी ट्रॅफिकमध्ये गेल्यानंतर जबरदस्त म्हणजे व्यवस्थित अशी गाडी नेली होती. त्यामुळे चला म्हटलं आज पण गाडीच घेऊन जायचं. तर मी घेतली ती स्वराला. आणि हे आहे पुढारी कार्निवल. दरवर्षी डिसेंबरच्या एंडिंगला इकडं भरतं. तर ह्याला मला थोडं लेट न समजलं, कारण आमच्याकडे पुढारी पेपर येत नाही, सकाळ पेपर घेतोय आम्ही. त्यामुळं पुढाऱ्याचं तर नक्कीच लवकर समजलं असतं. तर आम्ही गेलो. मग त्यानंतर तिथे गेल्यानंतर फिलिंग एक नंबर. तुम्ही कुठल्या आकाशामध्ये आलाय की काय, पूर्ण स्टारमध्ये उभे आहात का चांदण्यांच्यामध्ये वगैरे, इतका फील येतो. इतकं झाडावरून छान छान लायटिंग सोडलेलं असतं ना, जबरदस्त जबरदस्त. इतकं म्हणजे फिलिंग एक नंबर. अशा लाईट्स होतात आपल्या सगळ्या फिलिंग्स. सो चला इकडे तिकीटला पण खूप वेटिंग होतं. शनिवार होता, लोक इतकी आली होतीत ना. तर भाऊ तिकीट काढायला गेल्यानंतर मी इकडं तोपर्यंत व्हिडिओज वगैरे करून घेतले. भरपूर असे फोटो वगैरे काढले, कारण फोटोसाठी एक नंबर लोकेशन केली होती तिथे. त्यानंतर आतमध्ये एंट्री केली. तर इकडे सगळे पदार्थ खाण्याचे, तुम्हाला खाण्याचे स्टॉल मिळतात. सगळे तुम्हाला फूड, कपडे, सगळं काही नाही असं नाही, सगळं फर्निचर सहित. इतकं मोठं कार्निवल असतं, आपल्याला फिरून संपत नाही. इतका मोठ्या ग्राउंडवरती ते मेरी वेदर ग्राउंड आहे बावड्यामध्ये, तिकडेच असतं ते दरवर्षी. तर चला इकडे बघू शकता साड्या, सगळ्या वस्तू, काही नाही असं नसतं. तर आम्ही पटपट पटपट फिरलो. आणखीन कारण माझे भाऊ वगैरे थांबणार होती, ती गावी जाणार होती. कारण पटपट फिरलो. इकडे गाणं एक नंबर लागलं होतं, जबरदस्त. आयुष्य हे कांदे पोहे. तर हे गाणं ऐकल्यानंतर तर माझ्या फिलिंग्स मस्त. एका स्त्रीवरती ते गाणं आहे. तुम्ही नक्की ऐका आणि त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या, काय गाण्याचा अर्थ आहे त्या कांदे पोहे. तर चला गाणं वगैरे एन्जॉय केलं. त्यानंतर इकडे आमचा झालेला आहे खाण्याचा टायमिंग. तर सगळ्यांनी आपल्या चॉईसनुसार, मी घेतले होतं वडा कोंबडा, श्रीने घेतली होती बिर्याणी, स्नेहलनं घेतला होता डोसा, स्वरानं कोबी मंचुरी. मस्त असं तिथलं फूडचे स्टॉल इतके होते ना, म्हणजे शॉपिंगचे कमी, खरं फूडचे खाण्याचे स्टॉल जास्त होते. तर झालेलं इकडे फायनली शॉपिंग डन आणि आम्ही आता चाललेलो आहोत, बाहेर पडलेलो आहोत. तर कसा वाटला व्लॉग? थँक्यू फॉर वॉचिंग. तर कसा वाटला व्लॉग? नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.